बातमी नागपुरातून आहे। नागपूरमध्ये मतमोजणी केंद्रावरती चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे। मतमोजणी केंद्रावरती 3 लेअरची सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे। स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफ, मध्य प्रदेश पोलीस आणि तिसऱ्या लेअरला महाराष्ट्र पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। संपूर्ण परिसरावरती सीसीटीव्हीचा 24 तास वॉच आहे। सभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि मतदारांचं जे मत आहे ते ईव्हीएम मध्ये कैद झालेलं आहे आणि ज्या ईव्हीएम्स आहेत त्या अशा प्रकारच्या स्ट्रॉंग रूम मध्ये आता ठेवण्यात आलेल्या आहेत। या स्ट्रॉंग रूम म्हणजे नागपूरचा जर विचार केला तर नागपूर जिल्ह्यामध्ये 12 विधानसभा मतदारसंघ येतात, 6 ग्रामीण आणि 6 शहरी आहेत। तर या प्रत्येक विधानसभा निहाय अशा स्ट्रॉंग रूम बनवण्यात आलेल्या आहेत आणि त्या स्ट्रॉंग रूम मध्ये या ईव्हीएम्स ठेवण्यात आलेल्या आहेत आणि येथील सुरक्षेसाठी जे आहे ते पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। त्रिस्तरीय म्हणजे 3 लेअर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये सीआरपीएफचे जवान असतील, नागपूर पोलिसांचे जवान असतील, त्याचबरोबर मध्य प्रदेश पोलिसांचे जवानही या स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले आहेत। त्यासोबतच सीसीटीव्हीची 24 तास जी आहे ती नजर या स्ट्रॉंग रूमवर राहणार आहे। 23 तारखेला मतमोजणी होणार आहे आणि 23 तारखेला मतमोजणीसाठी याच स्ट्रॉंग रूमच्या आवारामध्ये या मतपेट्या बाहेर काढण्यात येतील, ईव्हीएम्स बाहेर काढण्यात येतील, टपाली मतपेट्या बाहेर काढण्यात येतील आणि याच ईव्हीएम स्ट्रॉंग रूमच्या आवारामध्ये त्याची मतमोजणी करण्यात येईल। त्यामुळे आता जी सुरक्षा आहे ती अत्यंत चोख ठेवण्यात आलेली आहे। आता केवळ प्रतीक्षा आहे ती 23 तारखेची। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।